हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे मी मे महिन्यामध्ये केलेले हेअर असे कलरिंग आणि कटिंग खूप छान वाटत होते मला. आणि सेलिब्रेशन पण होते, ॲनिव्हर्सरी, प्रणीतचा बड्डे आणि खूप दिवसांनी असा लुक चेंज तुम्हाला पण नक्कीच आवडला असेल. तर मी आता घरी कशी काळजी घेते केसांची ते पहा. आणि फंक्शनसाठीच हे मी केले होते, फक्त लुक चेंज. तर ते असे बोलत होते डेली रुटीनमध्ये तुम्ही असे ठेवा, पण नाही ठेवू शकत आपण असे घरगुती. पाकळी पाकळीने श्वास माझा थांबून धरला, तुझ्या आठवणीत मोगऱ्याने माझा हात धरून ठेवला. पाकळी पाकळीने श्वास माझा तर इथे पहा, मे महिन्यात खूप असं मोगऱ्याचे गजरे येतात. तर मिस्टरांनी मला हा ॲनिव्हर्सरीला दिला होता घालायला, पण मी विसरले त्या दिवशी घालायला. आणि खूप छान आहे वास एकदम. आणि केसांसाठी मी शॅम्पू हा पतंजलीचा आणला. मी हा वापरते बिअर शॅम्पू, पण माझं ॲवेलेबलच नव्हते शॉपमध्ये कुठेच. मग मला हा घेऊन यावं लागला. त्याच्यावर ऑइल पण फ्री होता. आणि तर मी घरामध्ये आदल्या रात्री अशी ऑइलिंग करून घेते, केसांना ठेवते. आपल्या हातानेच हेड मसाज देते. गरम करून घेतला तर खूप रिलॅक्स वाटतं. तर गरम नाही करून घेतलं मी, असं जे नॉर्मल होतं तेच लावून हे पहा असं सगळं हातावरती घेते. आणि हळूहळू संपूर्ण रूटला लावायचं तेल. आणि थोडंसं हलक्या बोटांनी मसाज द्यायचा स्किनला. कारण त्याची आता कशी ट्रीटमेंट घेतली ना आपण, त्याच्यामुळं जोरात नाही घासायचं वगैरे सांगितलं त्यांनी. तेल हळूहळू तुम्ही विंचरा पण आणि हलका मसाज द्या. तर हे मी नाईटला करून ठेवते असं केसांना. आणि हलकाच असं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि झोप पण चांगली लागते. आणि झोपताना लावायचं म्हणजे पूर्ण नाईटला ते मुरतं असं डोक्यामध्ये आतपर्यंत. तर हे असेल तर तुम्ही ह्याने करू शकता. आता मी झोपणार आणि उद्या हे शॅम्पूने हेअर वॉश करणार पतंजलीचं. तर फ्री मिळाल्यामुळं मला खूप आवडलं. नेक्स्ट मॉर्निंगला पहा, ट्रॉली, आपली किचन ट्रॉली असते ना, तर ही ट्रॉली माझी काढू पण शकते. आणि कचरा बघा असा होत राहतो एवढा, बघितलं ना. ते भांडे काढून घ्यायचे आणि सगळं असं मग क्लीन पण होतं. पहिल्यासारखी नाही आहे, एकदम बंद ट्रॉल्या राहतात, काढताच येत नाही. तसं आमचं नाही आहे. पहिलं होतं माझं, पण मी हे करून घेतलं परत. आमच्या नंदेच्या घरी बघितलं मी की त्यांच्या घरी तिच्याकडे असं होतं, म्हणजे ट्रॉल्या आपण काढू पण शकत होतो. मग मी पुन्हा जाऊन आमच्या कारपेंटरकडून हे करून घेतलेलं काम, की मला पण असं उचलून वगैरे साफसफाईला काढता येऊ शकेल. तर मस्त असं डीप क्लीन करून घेते. पुसून पण घ्यायची लादी, फ्लोरिंग. धूळ जातेच पहा आतपर्यंत. आता महिनाभर हे काम चालू होतं आपलं
तर हळूहळू आपण असं किचनमधलं पण मी तुम्हाला दाखवते डीप क्लीन कशी करते मी. जास्त नाही काम काढायचं, पण रोज एक एक भाग काढू शकतो आपण. स्वच्छतेची आवड असेल ना तर त्याला वेळ पण मिळतो आणि केल्यावरती पण आनंदच भेटत असतो. ते पुसून घेते मी सगळं चिकट. 2 पाण्याने पुसलं, पहिलं साबणाच्या आणि आता आपलं नॉर्मल टेम्परेचरच्या. कारण साबण आपण लावतो ते पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचा. असं 2 पाण्याने मी पुसून घेतलंय आणि असं चिकट सगळं. आता ट्रॉलीला पण मी पुसून घेते, धुवून घ्यायचं, सुकवायची आणि असं पाणी वगैरे सगळं त्यातलं पुसून घ्यायचं. आणि इथे मी प्लेटी ठेवत असते, छोट्या मोठ्या तवा, आपले चपातीचा तवा, असं सगळं ह्याच्यामध्ये ठेवत असते. तर मी हे सेट करते, नंतर तुम्हाला दाखवते. हे धुतलेत भांडे, हे पहा अशी ठेवते मी. सगळे बसतात, प्लेट छोट्या मोठ्या. आणि हे भांडे घासून घेते. तर पाहू शकता असं माझं वर्क असतं डेलीचं. कालचं पण तुम्ही पाहिलं असेल. हे मे महिन्यातला होता व्हिडिओ, केसांची काळजी मी कशी घेत असते आणि घरातलं क्लिनिंग. आणि माठ अशी भरून ठेवायची मे महिन्यामध्ये. तर नेक्स्ट डेला शॅम्पूने हेअर वॉश केले. सोफा पण तुम्ही पाहिला असेल क्लीन केलेला. कारण इथे पहा मी योगा शिकायला सर्व योगासनं शिकले आहेत. महिनाभर मी 4ला जायची. मे महिन्यामध्ये खूप गरम व्हायचं तरी जायची. आता शिकायचं असल्यामुळं आपल्याला वेळ हा काढावाच लागतो. तर तिथे शूटिंग अलाउड नव्हतं म्हणून मी घेतलं नाही. नंतर मॅडम बोलत होत्या यूट्यूबचं आहे, सांगितल्यावरती तुम्ही घेऊ शकता. तर आता मी पुन्हा सूर्यनमस्कारचा क्लास लावणार आहे ऑगस्टमध्ये. तर तेव्हा मग तुम्हाला प्रॉपर तिथलं शूटिंग दाखवेल. तर त्यांना आता कळालं. हे सगळे सबस्क्राईब झालेले आहेत लेडीज. थँक्यू सो मच.